नमस्कार. एखादा वेगळा स्टार्टअप असेल, त्याची कंटिन्यू डिमांड असेल आणि सीझनल डिमांड पण असेल. तुम्ही म्हणाल या दोन गोष्टी कशा काय? तर एकच मशीन तुमचे दोन्ही प्रॉडक्ट बनवले तर मी सांगतो कंटिन्यू डिमांड म्हणजे मोमोज बनवणं आणि सीझनल डिमांड मध्ये दिवाळीमध्ये कारंज्या सुद्धा बनवणं किंवा आधीमध्ये फराळाचे आयटम्स बनवणं आणि ते सगळे एकच मशीन करून दिलं तर. आणि एक अशी मशीन की ज्याचा वापर करून तुम्ही महिला बचत गट वगैरे यांचा जर वापर केला, त्यांच्या सोबत जर टायअप केला तर कंटिन्यू डिमांड होईल, प्रोडक्शन निघेल आणि तुम्हाला खूप चांगलं प्रॉडक्ट, खूप चांगली कमाई सुद्धा करतात. तर चला यासाठी मी तुम्हाला घेऊन चाललो आहोत पुण्यामधून ते अगदी नांदेडमध्ये. नांदेडमधले आपले काही एक सिख मराठी बांधव यांनी एक स्टार्टअप चालू केला आहे. त्याच्यामध्ये ते मोमोजची मशीन बनवून देतात, त्याचमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट पण बनवतात. तर चला त्यांचं म्हणणं काय या प्रॉडक्ट बद्दल, या मशीन बद्दल जाणून घेऊया आणि जाऊयात पुण्यातून थेट नांदेडला. तर मग याच स्टार्टअपला भेटण्यासाठी आता आपण निघालो आहोत पुण्याहून नांदेडकडे. नांदेडमध्ये जाऊयात, बघूयात एक्झॅक्टली ते त्यांच्या स्टार्टअप बद्दल काय सांगतात. खूपदा महिलांना बचत गटाला असा एखादा व्यवसाय करायचा असतो की कमीत कमी खर्चामध्ये आम्ही कसं करू शकतो, आणि खूपदा असं असतं ना की फक्त मशीनच दाखवताय, प्रॉफिटेबिलिटी बद्दल सांगा, कमी खर्चामध्ये सांगा, असा प्रश्न असतो. तर मी डायरेक्टली कंपनीमध्ये घेऊन आलो की कंपनी एक अशा प्रकारचं पण मशीन देतो ज्याच्यामध्ये एकच मशीन मध्ये 10-12 टाईपचे प्रोडक्ट बनवू शकतात. कोणकोणते तर अगदी समजा समोसा असला तर समोसाची जी काही तुम्हाला आउटर लेअर लागते ती असेल, मोमोजची जी काही तुम्हाला रोल लागतो ते असेल, त्याचप्रमाणे असे कितीतरी प्रॉडक्ट्स आहेत की जे तुम्हाला बनवता येतील आणि ते पण एका सिंगल मशीन मध्ये. आता मशीन कितीपासून स्टार्ट होऊ शकते तर अगदी 80 ते 90 हजारापासून मशीन मिळते. आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की तुम्हाला आपल्या नांदेड पासून म्हणजे आपल्या नांदेडमध्ये महाराष्ट्रातच ही मशीन बनते, महाराष्ट्रातून मिळते आणि घरपोच केली जाते. जसं मी सॅम्पल मध्ये दाखवतो की इथे एक मशीन ऑलरेडी सुरू आहे, ते आपल्याला लेयर्स पण दाखवतात आणि डिटेलिंग साठी मी स्क्रीनवरती पण त्याचे स्पेशल व्हिडिओज पण दाखवते. काय आहे मशीन, कशी आहे मशीन आणि आपल्याला कसं घ्यायला हवं, बिझनेस साठी कशी असेल त्याचे कंपनीचे डिटेल लोक सांगतीलच, त्याच्याबद्दल पण सांगतो, डेमो डिटेल्स मध्ये दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत मोमोज मशीन. ही मशीन जी आहे ती आपल्याला आजकाल मार्केटमध्ये माहितीच आहे सर्वांना की मोमोज चांगल्या प्रकारे चालत आहेत. लहान लेकरू असे किंवा मोठे व्यक्ती असो, सर्वांना मोमोज हे खूप आवडत आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये याची जी डिमांड आहे ती फार वाढलेली आहे. तर ही आपली जी मशीन आहे ती फक्त मोमोज शीट बनवते. आपण याचा डेमो पाहूया अगोदर की म्हणजे कशी चालते. हा चुरलेला मैदा आहे, याचे जे तुम्ही आहे ते म्हणजे गोळा बनवलेला आहे आणि त्यानंतर ह्याला तुम्ही असं म्हणजे हे करून त्यामध्ये टाकू शकता. या मशीन मध्ये जे तुम्हाला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल भेटून जातात. मशीन चालवणे अवघड नाहीये. तुम्हाला इथे एक पॅनल दिलेला असतो, इथून तुम्हाला सेटिंग करायची असते. तुम्हाला ह्याची जी शीट आहे किती पातळ पाहिजे किंवा जाड पाहिजे, तुम्ही हे पहा इथून सेटिंग करू शकता ह्याची. यामध्ये जे आहे तुम्हाला मोमो शीट बनवून निघतील. यामध्ये तुम्हाला जे मटेरियल असते त्याचं स्टफिंग करून तुम्ही मोमोज बनवू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मॉडेल भेटतात. दुसऱ्या मॉडेलची मशीन असते त्याच्यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल पण टाकू शकता आणि तीच तुम्हाला स्टफिंग करून चांगल्या पद्धतीने मिळेल. हे बघा, तुम्ही पाहू शकतात की किती चांगल्या प्रकारे याची जी मोमोजची रोटी जी बनत आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे बनत आहे. या मशीनमध्ये असं नाही आहे की तुम्ही फक्त मोमोजच बनवू शकता. तुम्हाला याच्यामध्ये जे असते डाय चेंज करून तुम्ही यामध्ये स्प्रिंग रोल बनवू शकता, समोसा बनवू शकता आणि त्यानंतर ज्या आपल्या करंजा वगैरे असतात ते पण बनवू शकता आपण. मशीनचं जे प्रोडक्शन असते ते 6000 पीसेस पर आवरचं प्रोडक्शन असते. आता आपण पाहिलं की काय बिझनेस आयडिया आहे किंवा कोणती मशीन आहे, स्क्रीनवरती मी डिटेल देतोय, तुम्ही तिथून पाहू शकता. याच्यामध्ये ऍडिशनली असं आहे ना की जेव्हा तुम्हाला बचत गटासाठी जर करायचं असलं तर तुम्ही बचत गटामध्ये याच्यामध्ये लोन करू शकता. खूप साऱ्या योजनांमधून याचं तुम्हाला लोन घेता येतं आणि 1-1.5 लाखांपर्यंतची मशीन आहे. रॉ मटेरियल कॉस्ट पण तुम्हाला कमी आहे. तुम्हाला अगदी गावामध्ये किंवा शहरामध्ये जर कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. राहिली गोष्ट येते की मार्केटिंग कसं करायचं. सोशल मीडिया एक खूप चांगला मार्ग आहे ज्यामध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता. कंपनीकडून सुद्धा खूप सारे मार्केटिंग टिप्स असतात. कंपनी सांगते तुम्हाला की कोणत्या प्रकारे कोणत्या प्लॅटफॉर्मला दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये याची गरज कुणाला असते तर खूप मोठमोठे कॅफेटेरिया असतात, रेस्टॉरंट्स असतात की त्यांना पटपट मोमोज बनवणारे शीट्स लागत असतात. तर त्या काय करतात की आपल्याला तुम्हाला काम ऑफलोड करू शकतात किंवा खूप साऱ्या रेस्टॉरंटला तुम्ही ॲज अ बचत गट समजून
तुम्ही डायरेक्टली मोमोज त्यांना बनवून देऊ शकता की तिथं असं असतं ना की मी ही मशीन घेईल, 1,00,000-1,50,000ची मशीन घेईल आणि मी कुठं विकत बसेल, हा एक मोठा टार्गेट असतो ना. तर काही नाही, खूप साऱ्या रेस्टॉरंट सोबत तुम्ही टायअप करू शकता की बाबा तुम्हाला जी काही मोमोज लागतील ते तुम्हाला आम्ही, आमच्याकडे मशिनरीज वगैरे सगळं आहे, तर आम्ही तुम्हाला मोमोज बनवून देतो. अगदी रोजच्या रोज सुद्धा 50-50, 60-60 प्लेटीपासून 200-200 प्लेट्स पर्यंत मोमोज यांचे सेलिंग असतात, ते सुद्धा लोक तुम्हाला ऑफलोड करू शकतात आणि तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा डायरेक्टली काम घेऊ शकता. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं काही स्टार्ट करायचं असलं कोणत्याही प्रकारे, अगदी सीझनल आयटम्स म्हणजे कारंजापासून ते मोमोज पर्यंत, फक्त डाई बदलावी लागेल. तर डिटेल स्क्रीनवरती देतोय, डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तुम्ही त्या लोकांशी बोलू शकता आणि एक नवीन कधी स्टार्ट करू शकता.